हॅलो फ्रेंड, मी आज एक व्लॉग शूट करणार आहे, खूपच सुंदर। हे बघा, आम्ही चाललो आहोत ट्रेनमधून मथुरा वृंदावन फिरण्यासाठी। तर या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण वृंदावनमध्ये आम्ही कुठे कुठे फिरलो, काय काय मज्जा केली, ते सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। तर त्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका। बघा, आम्ही असं ट्रेनमध्ये बसलो होतो आणि आमची मायरा, म्हणजे तिचं नाव आराध्य आहे खरं, पण मायरा म्हणतो आम्ही घरी, तर खूप सुंदर असा डान्स करत होते। तिला पण एक छोटी फ्रेंड मिळाली होती, तर दोघी खूप मज्जा करत होत्या। फर्स्टली आम्ही इथून डायरेक्टली आग्रा गेलो। आग्राचा पण ब्लॉग मी तुम्हाला नंतर बघायला मिळेल। त्यानंतर मग आम्ही मथुरा वृंदावन फिरण्यासाठी गेलो। तर फर्स्ट आम्ही वृंदावनला गेलो। मग वृंदावनला पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही तिथे फ्रेश वगैरे झाल्यानंतर हॉटेल रूम बुक केल्यानंतर फर्स्टला आम्ही जे गेलो ते गौरी गोपाल म्हणून एक वृद्धाश्रम आहे आणि त्याचबरोबर एक आश्रम आहे तिथे। तर तिथे गेल्यानंतर हे सुरुवातीला खूप सुंदर असा नजारा होता। हे जे आहे ते वृद्धाश्रममधला मेन गेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री करताना, तर त्यावेळेस असं सुंदर छान श्रीकृष्णाचे 3 मूर्ती अशी तिथे ठेवलेल्या आहेत आणि एवढं सुंदर आहे ना ते वृद्धाश्रम। तिथे गेल्यानंतर वृद्धाश्रम ही बघायला मिळालं आणि हे जे गौरी गोपाल वृद्धाश्रम आहे तिथे पूर्ण म्हणजे जे काही आपले वृद्ध बायका, ज्या काही आजी आहेत त्या सर्व तिथे कशा प्रकारे राहतात किंवा काय, हे सगळं तिथे बघायला मिळालं। त्याचबरोबर इथे ज्या लोकांना डोनेशन करायचं असेल तेही तिथे डोनेट करू शकतात वगैरे सगळं तिथं आहे। असं खूप सुंदर असे वृद्धाश्रम आहे। तिथे रोज कथा वगैरे पण गायली जाते। अशा प्रकारे ते वृद्धाश्रम आहे, तुम्ही बघू शकता। फर्स्टली आम्ही वृंदावनला गेलो, त्यानंतर रूम बुक केलं, मस्त फ्रेश वगैरे झालो। पण आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस थोडासा उन्हाळा होता, त्यामुळे आम्ही संध्याकाळी 4-5 नंतर जायचं ठरवलं। त्यानंतर मग ते बघितल्यानंतर आम्ही इथून बाहेरून पुन्हा इथून आतमध्ये एंट्री केली। इथे दररोज इथे प्रसाद असतो, म्हणजे कितीतरी लोक इथून रोज भोजन करून जातात। खूप सुंदर असं सात्विक जेवण असतं। त्याचबरोबर बाहेर पडल्यानंतर गौरी गोपाल गोशाला म्हणून पण आहे, ते खूप अशा गायी आहेत, त्यांचं पालन पोषण तिथे केलं जातं। तर ती गोशाला सुद्धा आम्ही बघितली, तिथे सुद्धा आम्ही भेट दिली। पूर्ण असं मोठं वृद्धाश्रम, गोशाला, तिथे कथा रोज होते आणि मग खूप छान आहे तिथलं वातावरण। वृंदावनमध्ये जर का तुम्ही गेलात ना, तर तिथून तुम्हाला येऊच नाही वाटणार, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये तुमची जर्नी होणारच नाही। इतकं छान आहे ते। आणि ते आतमध्ये आम्ही एंट्री केली तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी गोशाला आहे आणि इथे खूप साऱ्या अशा गायी आहेत जिथे त्यांचं पालन पोषण केलं जातं। मग गोशालेमध्ये आम्ही गेलो एका, खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर। मग तिथून आम्ही एका ॲटोमध्ये बसले। तिथे असे इलेक्ट्रिक ॲटो पण असतात आणि अशा आपले नॉर्मल ॲटो पण असतात। पूर्ण तुम्ही वृंदावनमध्ये फिराल ना, प्रत्येक मंदिरासमोर इतकं छान आणि सुंदर मार्केट असतं ना, खूपच छान। तिथे पायी फिरल्यानंतर पण इतकं मस्त वाटतं आणि खाण्यासाठी पण खूप छान आहे आणि खूप छान मोठे मोठे असे मार्केट आहेत तिथे। सर्व जास्त करून तिथे श्रीकृष्णाचे मूर्ती, त्याचबरोबर त्यांचे छान छान असे ड्रेस, बाल श्रीकृष्ण खूप मिळतात आणि खूप छान असं मार्केट आहे। आणि मग त्यानंतर आम्ही पुढे गेलो, ॲटोमधून उतरलो आणि त्यानंतर पुढे आम्ही पायी चालत गेलो। तर मग तिथून मग आम्हाला जायचं होतं प्रेम मंदिरला आणि त्यानंतर इस्कॉन टेम्पल आम्हाला बघायचं होतं। तर प्रेम मंदिरला पण तुम्ही जर का गेला ना, तर 7 नंतर एवढी गर्दी होते। आता थोडी कमी आहे, आय थिंक 5 ते 6 वाजले असतील। तर खूप इतकी गर्दी होते ना, तिथून चालायला सुद्धा आपल्या रस्त्याला जागा नसते, इतकी गर्दी असते। आणि तो सर्व खाण्याची दुकान आहेत, इतकं सुंदर खायला मिळतं आणि पूर्ण सात्विक असतं इकडचं सगळं जेवण आणि खूप सुंदर असे पेढे पण खायला मिळतात, खूप छान आहे। मग तिथून असं आम्ही चालत गेलो, ते बघू शकता तुम्ही तिथे जे तुम्हाला दिसत आहे ते प्रेम मंदिर आहे। इतकं सुंदर ते मंदिर आहे ना, तिथे तुम्ही गेल्यानंतर ना तुम्हाला बाहेर येऊच नाही वाटणार, इतकं छान वाटतं, इतकं सुंदर आहे ना। आतमध्ये गेल्यानंतरचा पण नजारा मी तुम्हाला दाखवणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि त्यानंतर मग हे बघू शकता इथे अशा प्रकारचा बाहेरचा नजाराचा आहे। अशा काही ई रिक्षा असतात किंवा मग सिंपल बाकीच्या पण रिक्षा असतात, तुम्ही कशानेही तिथे जाऊ शकता। आणि मग तिथून एक 20 ते 30 रुपये घेतात, म्हणजे खूप जवळजवळ मंदिर आहेत, प्रेम मंदिर, इस्कॉन टेम्पल आणि बाकीचे जे बाके बिहारी वगैरे सगळे त्या एरियामध्ये आहेत वृंदावनला। पण गेल्यानंतर आपल्याला 2 दिवस पण पुरणार नाहीत, इतकं म्हणजे इतका एरिया मोठा आहे आणि खूपच छान। गेल्यानंतर तुम्हाला येऊच वाटणार नाही, इतकं सुंदर सुंदर। बघा तुम्ही छान असं मार्केट बघितलं ना आणि विथ मंदिराचा पण नजारा बघितला ना, तुम्हाला वृंदावनमधून मथुरामधून बाहेर येऊच नाही वाटणार। खूप असं भक्तिमय वातावरण होतं आणि खूप सुंदर असं टेम्पल होतं। त्यानंतर मग आम्ही गेलो, रोड क्रॉस करून गेलो।
मग इथून बघू शकता हे प्रेम मंदिरचं जे मेन गेट आहे ना ते असं आहे। मग इथून आपल्याला एंट्री करायची असेल तर आपल्याकडे जे काही बॅग्स वगैरे असेल ते सर्व काही बाहेर ठेवावं लागतं। जर का छोटी मुलं असतील आणि त्यांच्यासाठी जर का आपण दूध बॉटल डायपर वगैरे असं जर का काही सोबत असेल तर तेवढं आपण आतमध्ये नेऊ शकतो, पण बाकीच्या सगळ्या वस्तू आपल्याला बॅग्स वगैरे बाहेरच ठेवाव्या लागतात। त्यामुळे जाताना तुम्ही खबरदारी घ्या, जर का तुम्ही असाल रूमवर तर तिथे तुम्ही सगळं साहित्य ठेवून जाऊ शकता। तर बघा इथे आम्ही अशा प्रकारे आतमध्ये एंट्री केली। त्यानंतर मग अशा प्रकारे आम्ही मस्त असं हे लावलेलं आहे तिलक आणि खूप छान वाटत होतं। मग तिथून आम्ही आतमध्ये इथून मग अशी एंट्री आहे आणि मग एंट्री केल्यानंतर तुम्ही 7 नंतर जर का गेला ना खूपच गर्दी होते। फायनली आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत प्रेम मंदिरमध्ये। घुसल्यानंतर आतमध्ये बघा इतकं सुंदर असा नजारा आहे, इतकं छान बघायला आहे, खूप सुंदर। श्रीकृष्णाच्या काळामध्ये जे काही त्यांनी लीला वगैरे केला होता त्या प्रत्येकाचं दृश्य आपल्याला दाखवलेलं आहे। प्रत्येकाचं मूर्तिरूपात त्यांनी काय काय केलं होतं ते सगळं तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे। आणि रात्री आय थिंक 7:30 ते 8च्या दरम्यान इथे लाईट शो होतो। हे जे तुम्हाला दिसत आहे ना इथे सगळं पूर्ण लाईट असते याच्यामध्ये आणि इतकं छान दिसतं ना, तो नजारा बघण्यासाठी खूप लोक येतात आणि इतकी गर्दी होते आपल्याला चालायला सुद्धा रस्ता नसतो, इतकी गर्दी होते आणि इतकं छान वाटतं, इतकं भक्तिमय वातावरण तिथे निर्माण होतं ना। सर्व लोक खूप सुंदर असं गीत वगैरे गात असतात, श्रीकृष्णाचे नाचत असतात आणि त्या भक्तिमय वातावरणामध्ये सर्वजण खूपच तल्लीन होत असतात। आणि अशा प्रकारे हे प्रेम मंदिर आहे आणि इतका छान नजारा आहे ना तिथला। तुम्ही जर का येणार असाल तर नक्की इथे विजिट करा। हे अशा प्रकारे मंदिर आहे, खूपच सुंदर वाटतं। वृंदावनला तुम्ही तर नक्कीच फिरायला यायला हवं, ज्यांनी कोणी बघितलं नसेल किंवा जे कोणी येऊन गेलेत ना ते पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा निर्माण होते येताना आपल्याला। इतकं सुंदर आहे, खूप सुंदर संध्याकाळी लाईट शो असतो, मी तुम्हाला तेही व्हिडिओ दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथून असं पुढे गेल्यानंतर इथे सगळ्या बोर्डवर माहिती लिहिलेली आहे की ते मंदिर कधी स्थापना केली, कशा प्रकारे स्थापना केली, कोणी स्थापना केली, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतं पोस्टरद्वारे। हे बघू शकता। जर का तुम्हाला वृंदावनला जायचं असेल ना तर तुम्ही संध्याकाळी जावा, खूप छान असं लाईट शो असतो। आय थिंक 7:30 ते 8:30ला मंदिर बंद होतं, तर त्यामुळे तुम्हाला 5 ते 6च्या दरम्यानच गेलं पाहिजे, कारण गर्दी पण खूप असते, जाण्यासाठी वेळ लागतो आतमध्ये थोडासा। तर इथे बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे हे, आणि हे सगळं रात्री लाईट शोला तर इतकं सुंदर दिसतं ना, खूपच छान वाटतं। आणि त्याचबरोबर इस्कॉन टेम्पललाही आम्ही पुढे जाणार आहोत आणि त्यानंतर इथे रात्रीचा जो काही नजारा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघू शकता खूप सुंदर। ज्यावेळेस श्रीकृष्णाने एका करंगळीच्या अंगठ्यावर पूर्ण डोंगर उचलला होता तर त्यावेळी जे काही होतं ते पूर्ण दृश्य इथं निर्माण केलेलं आहे आणि संध्याकाळी लाईट शोमध्ये पण खूप सुंदर दिसतं। पूर्ण श्रीकृष्णाच्या सर्व काही लीला इथे तुम्हाला प्रेम मंदिरमध्ये बघायला मिळतील, त्यामुळे खूप सारे लोक संध्याकाळी येतात। टायमिंग 8:30पर्यंतच आहे, तर त्यामुळे जर का तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही त्या टायमिंगच्या अगोदर या। त्यानंतर इथून बघा आम्ही आता आतमध्ये जात आहोत। आतमधला पण नजारा एवढा सुंदर आहे ना, आतमध्ये गेल्यानंतर पण खूपच छान एकदम भक्तिमय वातावरण असते इथे, आणि आपण गेल्यानंतर ना तिथे इतकं छान मनाला शांती सुकून मिळतो ना, तिथून वापसच येऊ वाटत नाही। म्हणजे असं वाटतं की तिथे जे काही 8:30चं टायमिंग दिले ना पूर्ण 10-11 वाजेपर्यंत रात्री असावं असं वाटतं, इतकं छान वाटतं ना, तिथून येऊच नाही वाटत वापस। हे बघू शकता इथे आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे। तर इथे आतमध्ये पण याच्या मंदिराची स्थापना कोणी केली, कशा प्रकारे केली किंवा कोण हे सगळं तुम्हाला इथं आतमध्ये पण काही असे संत महात्मे आहेत तर त्यांचे तुम्हाला इथं दृश्य बघायला मिळेल। त्याचबरोबर कशा प्रकारे इथं म्हणजे अगोदर पूर्वी काळामध्ये वृंदावनमध्ये कशा प्रकारे मंदिराची स्थापना केली किंवा काय, ती सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल। आणि हे मंदिर इतके सुंदर बनवलेलं आहे ना, खूप सुंदर, तुम्ही बघू शकता इतकं छान काम आहे या मंदिराचं, पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे आणि खूपच छान आहे। आतमध्ये पण गेल्यानंतर 2 वरती हे आहेत फ्लोअर आहेत, खाली एक फ्लोअर आहे आणि वरती एक फ्लोअर आहे, तर वरती पण गेल्यानंतर खूप छान वाटतं। इथे आतमध्ये गेल्यानंतर पण खूप गर्दी असते। इथे बघा आमची मायरा पण राधे राधे बोलत आहे, तिला पण सर्वांचं ऐकून ते पाठ झालं। राधे राधे। हां बोल। इथून हा बघू शकता तुम्ही मंदिराचा नजारा, खूपच सुंदर आहे आतमधून हे प्रेम मंदिर,
खूपच छान असं कलाकाम केलेलं आहे त्याच्यावर. इथले वृंदावनमधले खूप मोठे मोठे असे मंदिर आहेत आणि खूपच मंदिर आहेत. तुम्ही जाल ना तिकडे तुम्हाला खूप असे मंदिर बघायला मिळतील. त्यामुळे जर का तुम्ही जाणार असाल तर 2 दिवसामध्ये होणारच नाही. त्यामुळे खूप जास्त वेळ घेऊनच तुम्ही जा. खूप मस्त वाटेल तिथे गेल्यानंतर. बघा हे खूप छान असं मंदिर आहे. 2 फ्लोअर आहेत, वर आणि खाली. आणि छान वाटते इथे आल्यानंतर. तुम्हाला पण जर का यायचं असेल तर अगोदर प्री प्लॅन करून या, कारण इथे यायचं म्हटल्यानंतर 1-2 दिवसामध्ये जर्नी होऊ शकत नाही. आम्हाला फक्त 3 दिवस वृंदावन फिरण्यात गेले. मथुरा अजून आमचं फिरायचंच राहिलं. त्यामुळे नेक्स्ट आता मथुरा फिरण्यासाठी जाऊ, तेव्हा पण मी व्लॉग तुम्हाला दाखवेनच. त्यानंतर संध्याकाळी पालखी निघते. त्यावेळेस खूप सुंदर नजारा असतो. सर्वजण नाचत गात श्रीकृष्णाचा जल्लोष करत असतात, राधे राधे बोलत असतात. आम्ही पण त्याच्यामध्ये सामील झालो. संध्याकाळी बघा लाईट सुरू झाल्यानंतर असा नजारा दिसतो. खूप सुंदर एन्व्हायरमेंट होतो. खूप गर्दी होते आणि खूपच छान वाटतं. सर्वजण खूप राधे राधे म्हणत खूप छान जल्लोष करत असतात. खूपच छान वाटतं. अशा प्रकारे नजारा आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, हे बघू शकता रात्रीचा नजारा खूपच छान असा आहे. याच्यावरती मी इन्स्टाला पण रील टाकलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही खूप सारे मंदिर बघितले. बाकी बिहारी टेम्पल, इस्कॉन टेम्पल, त्याचबरोबर मार्केट फिरलो. ते पण सगळे व्लॉग जर का तुम्हाला बघायचे असतील तर ते मला कमेंट करून सांगा. तेही व्लॉग मी लवकरच अपलोड करेन. तर अशा प्रकारे हा नजारा होता. खूप सुंदर असं संध्याकाळी अशा प्रकारे लाईट शो असतात आणि इतकं छान वाटतं ना. खूप गर्दी होते आणि सगळ्या प्रकारे म्हणजे श्रीकृष्णाच्या काळात ज्या काही त्यांनी लीला केला होता गोपियों के साथ, ते सगळं तुम्हाला बघायला मिळतं अशा प्रकारे संध्याकाळी. आणि हे बघाल तुम्ही, तर हे ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस हा नजारा आहे. तर हे दुपारी अशा प्रकारे वातावरण होतं. आणि नंतर तुम्ही जो अगोदरचा व्हिडिओ बघितला ते संध्याकाळी अशा प्रकारे लाईट शो लागतो आणि खूपच छान असं भक्तिमय वातावरण बनून जातं. त्यामुळे जर का तुम्हाला मथुरा वृंदावन फिरायचं असेल तर 1-2 दिवसामध्ये तर होणारच नाही, कारण गर्दी पण खूप असते. खूप मोठं असं मार्केट आहे फिरण्यासाठी. खूप छान छान मंदिरं आहेत आणि मग फिरण्यासाठी वेळ जातो. आणि मग इतके दिवसभर थकल्यानंतर आपण एकाच दिवसात सगळं काही बघू शकत नाही, ते मजा घेऊ शकत नाही. आणि इतकं छान भक्तिमय वातावरण असतं ना, आपण एखाद्या मंदिरात जरी गेलो ना तिथे आपल्याला पूर्ण दिवस तिथंच थांबावं असं वाटेल, इतकं छान वाटतं. त्यामुळे बाकीचे मंदिर पण बघायचे राहून जातात. मग त्यामुळे तुम्ही पूर्ण वेळ काढून पूर्ण माहिती घेऊन या, जेणेकरून तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल. दोन्ही मथुरा वृंदावन फिरून होईल आणि खूप छान वाटेल. इथं आल्यानंतर ना तुम्हाला पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा निर्माण होईल. इतकं छान आणि सुंदर असं वातावरण असतं. मला तर खूप आवडलं. मीही नेक्स्ट टाईम नक्की जाणार आहे मथुरा पण फिरण्यासाठी. आणि त्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवेन. त्याचबरोबर मी इथे ज्यावेळेस होते त्यावेळी मी लाईव्ह पण केले होते. तर लाईव्ह पण माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते पण तुम्ही जाऊन डायरेक्टली बघू शकता की लाईव्हमध्ये की काय कशा प्रकारे होतं. इथे मी आता जेवढे मला जमले तेवढे मी व्हिडिओ शूट केले आणि ते मी इथे तुम्हाला दाखवत आहे. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती व्लॉग व्हिडिओ तर बघायला मिळतात. ज्यावेळी मी इकडे तिकडे जाते तर व्लॉग व्हिडिओ टाकते. आणि इतर वेळेस मग माझे साडी वगैरे याचे कलेक्शन, मिशो कलेक्शन, फ्लिपकार्ट कलेक्शन, हॉल व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्हाला जर का अजून अशा प्रकारचे व्लॉग व्हिडिओ बघायचे असेल मला कमेंट करा. थँक्यू.